नोंदणी करू शकतात। गुजरातमध्ये वेरावळ इथल्या प्राचीन शिवमंदिराच्या गौरवासाठी वर्षभर चालणारा सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा आजपासून प्रारंभ होत आहे। तत्वांशी तडजोड न करता उच्च सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या भारत मातेच्या अगणित सुपुत्रांचं स्मरण करण्यासाठी हे पर्व साजरं केलं जात आहे, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे। 1000 वर्षापूर्वी जानेवारी 1024 या मंदिरावर पहिल्यांदा परकीय आक्रमण झालं होतं। तिथपासून अनेकदा झालेल्या आक्रमणानंतरही भारताची शाश्वत श्रद्धा यत्किंचितही डगमगली नाही। उलट या आक्रमणांनी भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची भावना अधिकच बळकट झाली आणि सोमनाथ मंदिराचा वारंवार जीर्णोद्धार होत राहिला, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। पंतप्रधानांनी सोमनाथला यापूर्वी दिलेल्या भेटींची काही छायाचित्र प्रसिद्ध करत इतरांनीही तशी छायाचित्र #सोमनाथ स्वाभिमान पर्व इथं शेअर करावी, असं त्यांनी म्हटलं आहे। महानगरपालिका निवडणुकीबाबत विश्लेषणात्मक